सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचू लागले। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। सातारा शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे साताऱ्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आता मी जगतापवाडी जो परिसर आहे साताऱ्यातला त्या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे रस्ते आहेत ते पूर्णपणे रस्त्यामध्ये पाणी याच्यात मोठ्या प्रमाणात आल्याचं इथं चित्र पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच जे काही विद्यार्थी आहेत शाळेला येणारे कॉलेजला येणारे त्या विद्यार्थ्यांना खरं तर तारांबळ उडतीये, त्यांची पालकांची तारांबळ उडतीये। मोठ्या प्रमाणात खरं तर सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं पावसाचं प्रमाण हे सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं कुठेतरी हे साताऱ्यामधले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी म्हणजे मान खटाव असेल, त्याचबरोबर कोरेगाव असेल, डोंगर माथा असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळं ह्या रस्त्यांवर अशा पद्धतीनं पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सातारा जिल्ह्याला आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं कुठेतरी पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय। त्यामुळं अनेक नागरिकांना आता या पावसाचा फटका बसतोय किंवा याचा त्रास सहन करावा लागतो। मात्र असं असलं तरी नागरिक आपल्या पद्धतीनं आज बाहेर पडलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी, त्याचबरोबर इतर कामांसाठी। मात्र असं असलं तरी प्रशासनाच्या वतीनं घाटमाथ्यावर ज्या नागरिक राहणार आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।